सुरुवातीला महत्त्वाची बातमी घेऊया। नवी मुंबईत अल्पवयीन मुलाला मारहाण करून हत्या प्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनच्या 2 उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलंय। योगेश माने, सोनाली राजगुरू अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणातील मुलीला ताब्यात घेण्यात आलं असून तिला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय। पोलिसांनी या प्रकरणी आणखीन 2 जणांना अटक। एकूणच हा सगळा नेमका प्रकार काय आहे पाहूयात खास रिपोर्ट। नवी मुंबईतल्या नेरूळ स्टेट बँक कॉलनीत राहणाऱ्या स्वप्नील सोनावणे या 11वीत शिकणाऱ्या मुलाला प्रेम प्रकरणातून जीव गमवावा लागलाय। स्वप्नीलची शाळेत शिकणाऱ्या एका मुलीसोबत मैत्री होती। याला मुलीच्या घरच्यांनी विरोध दर्शवला। मुलीच्या भावानं मुलाच्या घरी जाऊन धमकावलंय होतं, तसंच त्याच्याकडून लेखी लिहूनही घेतलं होतं। तरीही मंगळवारी माफी मागण्यासाठी मुलीच्या घरी स्वप्नीलला बोलवण्यात आलं। तिथं त्याला त्याच्या आई-वडिलांसह मारहाण करण्यात आली। त्यात स्वप्नीलचा जीव गेला। राजेंद्र पाटील बोलले मी बिल्डर आहे, राजेंद्र नाईक एवढं मला लोकांनी फसवलं। मला मुलाला कुत्र्यावाणी मारलं, ते मारलं, मला मारलं, माझ्या बायकोला मारलं, कुत्र्यावाणी लहान पिल्लूला मारलं, पोरांनी पिल्लूला, पिल्लू होतं ते। स्वप्नीलचे वडील शहाजी सोनावणे यांनी याबाबत सोमवारीच पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तेव्हा दखलच घेतली नाही। त्यानंतर मंगळवारी ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। हे लोक पोलिसांकडे गेले, पोलिसांना सांगितलं तर पोलिसांनी काही तक्रार त्यांची घेतली नाही। त्यानंतर त्यांनी परत धमकी दिली, आमच्या घरी या, माफी मागा तर आम्ही तुम्हाला माफ करून, आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना मारलं। या प्रकरणात पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर स्वप्नीलचा जीव वाचला असता, असा मृताच्या पालकांचा आरोप आहे। मात्र पोलिसांनी या प्रकरणात कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।